सांगोला तालुक्यातील कोळा येथे घरासमोर उभी केलेली महिंद्रा बोलेरो प्लस अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे। कोळा तालुका सांगोला येथे प्रमोद विलास देशमुख यांच्या मालकीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो प्लस MH45N9409 ही 4 चाकी वाहन दिनांक 15 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजल्यापासून 16 ऑगस्ट रोजी पहाटे 5:50 वाजेपर्यंतच्या दरम्यान घरापासून समोरून चोरीला गेली। प्रमोद देशमुख हे सकाळी उठल्यानंतर मोबाईल पाहत असताना त्यांच्या मोबाईलवर बोरगाव टोल प्लाझा येथून पहाटे 5:50 वाजता टोल पास झाल्याचा संदेश आला। त्यानंतर त्यांनी घरासमोर पाहिले असता बोलेरो वाहन जागेवर नसल्याचे लक्षात आले। यानंतर ते पुतणे सूरज याच्यासह सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना त्यांच्या मोबाईलवर स्वप्नील उपाध्ये नावाच्या व्यक्तीचा फोन आला। MH45N9409 ही बोलेरो कळंबी गावाजवळील राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली सर्व्हिस रोडवर उभी असल्याची माहिती त्यांना मिळाली। देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ती गाडी आपलीच असल्याची खात्री झाली। त्यामुळे वाहन चोरीला गेले असल्याची तक्रार त्यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। चोरीस गेलेल्या वाहनाची अंदाजे किंमत 8 लाख रुपये असून वाहनाचा RTO क्रमांक MH45N9409 आहे। या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत। सांगोला तालुक्यातील वाहन चोरीच्या या घटनेमुळे वाहनधारकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे।